चर्चांना उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। लातूरमधील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यावरून आता राजकारण सुरू झालंय। नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी हा पुतळा इतरत्र हलवण्याची शक्यता आहे, मात्र लिंगायत समाजाने याला विरोध केलाय आणि त्यावरूनच काँग्रेस आणि भाजपचे आमदार आमने सामने आलेले आहेत। लातूर शहरातल्या या महात्मा बसवेश्वर पुतळ्यावरून काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नागपूर रत्नागिरी महामार्ग लातूर शहरातून जात असून या मार्गात महात्मा बसवेश्वरांचा पूर्णाकृती पुतळा आडवा येतोय, त्यामुळे हा पुतळा इतर ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। मात्र हा पुतळा इतरत्र हलवण्यास लिंगायत समाजाने कडाडून विरोध केलाय। पुतळा हलवू नये यासाठी बसवेश्वर चौकात आमरण उपोषण त्यांनी सुरू केलंय। या पार्श्वभूमीवर भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली। तसंच महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा इंचभरही इतरत्र हलवू देणार नाही असं आश्वासन दिलं। या मुद्द्यावरून काँग्रेस आमदार अमित देशमुखांवरही त्यांनी टीका केली। काही लोक हा जो विषय सुरुवात झाला, काही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने या विषयाला जो हँडल केला, त्याची नोंद आम्ही वरिष्ठांपर्यंत, म्हणजे सरकारमधल्या वरिष्ठांपर्यंत, केंद्रातल्या वरिष्ठांपर्यंत आणि राज्यांच्या वरिष्ठांपर्यंत पाठवलेली आहे। त्याचाही जॉब वरिष्ठांकडनं त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारला जाईल आणि कुठंतरी एक राजकीय वास कशा पद्धतीने हा विषय तयार करणे आणि विषय तयार करून एक नवा मार्ग हा कसा बनवता येईल असा काही जणांचा प्रयत्न आहे। संभाजी पाटील यांच्या आरोपांवर काँग्रेसनं पलटवार केलाय। भाजप आमदारांनी जाणीवपूर्वक राजकीय खोडसाळपणा केला असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। कुठेतरी राजकीय खोडसाळपणा देण्याची भूमिका माननीय आमदार संभाजी पाटील यांनी केलेली आहे, कारण हा भावनिक विषय आहे। हा सर्व लातूरकरांना माहिती आहे की महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हा विषय किती नाजूक आणि भावनिक आहे। महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यावरून काँग्रेस आणि भाजपात कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय, तर इकडे प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका उपोषणकर्त्यांची आहे। हा जो अश्वरूढ पुतळा आहे तो मराठवाड्यामध्ये एकमेव पुतळा आहे, म्हणून ह्या म्हणजे लिंगायत समाजाच्या अस्मितेचाच नाही, खरं तर अस्तित्वाचा देखील प्रश्न आहे असं आम्हाला वाटतं। म्हणून जोपर्यंत लेखी स्वरूपामध्ये ठोसपणे आम्हाला पुतळा या ठिकाणी हलवणार या संदर्भातली मिळत नाही ग्वाही, तोपर्यंत उपोषण हे चालूच राहणार आहे। महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्यावरून अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात राजकीय संघर्ष पेटला असून आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। लातूरहून नितीन बनसोडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। रामनवमीच्या पहाटे छत्रपती संभाजी